भंडारा आयुध फैक्ट्री में हुए विस्फोट से हड़कंप मच गया। यह घटना इसलिए हुई क्योंकि कंपनी में कोई सुरक्षा नहीं है। केंद्र सरकार ने इसका निजीकरण कर दिया है। जहां पहले 400 मीट्रिक टन उत्पादन होता था, वहां अब 1000 मीट्रिक टन उत्पादन हो रहा है। कई वर्षों के बाद भी यहां पुरानी मशीनें ही चल रही है। लोगों का जीवन सस्ता हो गया। इसके बगल में सावली गाँव है, उनके घर में दरारें हैं। नाना पटोले ने ऐसे सिस्टम के खिलाफ कार्रवाई की मांग की है और कहा गया है सावली गांव का पुनर्वास किया जाएगा। मृतकों के परिजनों को 25 लाख रुपए की सहायता दी जाएगी। एक बघा की स्वाभाविक आहे जनतेमध्ये उद्रेक राहणं आणि आयुध निर्माण मध्ये काम करणाऱ्या या विशेष करून स्फोटक इथं RDX बनतं अशी जी फॅक्टरी आहे केंद्र सरकारच्या अधीन, या फॅक्टरीमध्ये कुठली सुरक्षितता नाही आणि त्याच्यामुळे सातत्यानं वर्षभरातून दुसऱ्यांदा ही घटना झालेली आहे। 1-2 वर्षानंतर जे आम्ही पाहतोय की आज मी संघटनेच्या लोकांशी बोललो, यांच्या CMDशी बोललो, यांचे डायरेक्टर आलेत आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं हे खाजगीकरणाची जी पद्धत सुरू केलेली आहे आणि या खाजगीकरणाच्या पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन वाढून ज्या ठिकाणी 400 मेट्रिक टन उत्पादन होतो तिथं आता 1000 मेट्रिक टन उत्पादन त्यांनी वाढवलेलं आहे। कर्मचारी कमी आणि फॅक्टरीसुद्धा जिची एक्सपायरी डेट 20 वर्षाच्या नंतरचं 20 वर्षाच्या नंतर उनको देखो पहले 20 वर्षाच्या नंतर त्याची 20 वर्षाच्या नंतर त्याला एक्सपायरी व्हायला पाहिजे होती। त्या फॅक्टरी अजूनही चाललेली आहे। नवीन त्या ठिकाणी मशिनरी बसवायला पाहिजे होती, ती बसवली नाही। आम्ही यांना सांगितलं होतं की एक्सपान्शन करा, एक्सपान्शन करत नाही, नवीन कर्मचारी भरती केली जात नाही आणि त्याच्यामुळे या पद्धतीच्या घटना या ठिकाणी होतात आहेत। आणि म्हणून याला केंद्र सरकारने जसं मिलिटरीमध्ये अग्निवीर केलं तसं या ठिकाणी आयुधवीर निर्माण केलं आणि आयुधवीर निर्माण करून तरुणांमध्येच उद्रेक निर्माण करण्याचं पाप केलेलं आहे। नरेंद्र मोदीच्या केंद्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी जीविताची हानी होत आहे, लोकांचा जीव सस्ता झाला, अशी परिस्थिती आज इथे या ठिकाणी झालेली आहे आणि हे सगळे परिणाम खाजगीकरणाचे आहे। याच्या बाजूला जे सावली गाव आहे, या सावली गावाच्या लोकांना सातत्यानं कालच्या झाल्या घटनेच्यामुळे तिथं भूकंपाचा धक्का आल्यासारखा झाला। घराला भिंतीला भेगा पडल्यात, लहान पोरांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता। काही लहान मुलांनाही त्या ठिकाणी मार लागला गेला। 4 मुलींना, शाळेतल्या मुलींना त्या ठिकाणी धोका निर्माण झाला आणि ही सगळी परिस्थिती असताना यामध्ये सातत्यानं दुर्लक्ष केलं जाते आणि त्याचा परिणाम आहे की केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम या ठिकाणी होते आहे। आम्ही मागणी केलेली आहे की त्यांच्या परिवारातल्या सगळ्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत आणि मिनिमम 1 कोटी रुपये कॉम्पेन्सेशन त्या परिवाराला दिलं पाहिजे। आज आयुध निर्माणनी 25 लाख रुपये देण्याचं आणि मुख्यमंत्री निधीतून 5 लाख रुपये देण्याचं या ठिकाणी मान्य केलं आहे, पण जनतेमध्ये त्याचा उद्रेक आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी जो कारभार चाललेला आहे त्या कारभाराच्या विरोधात हा उद्रेक आहे। आणि जनतेने आज आपण पाहिलं असेल की आयुध निर्माणच्या या गेटवर बॉड्या ज्या कालच्या झालेल्या त्या इथं आणून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात कारवाई व्हावी आणि जे CGM या ठिकाणचा आहे त्याचाच दोष या ठिकाणी जास्त दिसतो आहे। तातडीने त्याला त्या पदावरून मुक्त करावं, त्यांना निलंबित करावं, ही मागणी या ठिकाणी जनतेची आपल्याला पाहायला मिळते। हा जो CGM नावाचा प्राणी या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी घटना जेव्हा 10:30 वाजता ही झाली त्या ठिकाणी बाकी युनिट त्यांनी बंद करायचं होतं आणि तिथली लोक सेफ्टीच्या दृष्टिकोनातून बाहेर काढायला पाहिजे होती, पण यांनी त्या ठिकाणी काम चालू ठेवलं। तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की इथं स्फोट झालेला आहे, इथं धोका निर्माण झालेला आहे, कारण की हे स्फोटक व्यवस्था आहे, RDX या ठिकाणी बनते। पण CGMनी सांगितलं काही हटायचं नाही, तुम्ही काम करा, नाही काम केलं तर तुम्हाला नोकरीतून काढून टाकेल, या पद्धतीची धमकी त्या ठिकाणी दिली। माणुसकीला लाजवेल अशा पद्धतीचं या ठिकाणी जो CGM नावाचा व्यक्ती बसलेला आहे त्यांनी पाप केलेला आहे
आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो की सावली गावाचं पुनर्वसन केंद्र सरकारने तातडीनं करावं आणि हे सगळं या ठिकाणी मोठं नवीन याला एक्सपांशन या फॅक्टरीचं करावं ही मागणी आमची आहे। भंडारा जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके डायमंड केबल नेटवर्क पर। जी हां, अपने डायमंड केबल नेटवर्क के चैनल नंबर 94 पर उपलब्ध है।